नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाईन्स। अहमदाबाद मधल्या मेघाली नगर मध्ये भीषण विमान दुर्घटना। लंडन जाणाऱ्या एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं। दुर्घटनास्थळी युद्ध पातळीवर बचाव कार्य। अहमदाबाद मधील अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानात 242 प्रवासी असल्याची माहिती। दुर्घटनेनंतर मोठी जीवितहानी झाल्याची भीती। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान सिव्हिल रुग्णालयाच्या टीबी विभागावर कोसळलं, तर मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्येही विमानाचे भाग घुसल्याची माहिती। विमान कोसळलेल्या भागात 20 ते 25 जणांचा मृत्यू, तर 25 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी। अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या घरी महामृत्युंजयचा जप। विमानाचा भीषण अपघात कॅमेरामध्ये चित्रित। टेक ऑफ नंतर अवघ्या 7 मिनिटात विमान रहिवासी भागावर कोसळलं। अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील इमारतींचं नुकसान, गाड्याही जळल्या, जखमींवर रुग्णालयात उपचार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये बैठक। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा असतानाच फडणवीस ठाकरेमध्ये तासभर खलबतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्यावर टीका करत असताना स्वतःची राजकीय उंची तपासावी, अन्यथा त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येईल, असा इशारा अयुबभाई बारगेर यांनी दिला। पळासखेडा येथे वादळी वाऱ्याचा कहर, झाड कोसळून महिलेचा मृत्यू, संपूर्ण गाव अंधारात, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।